वळूयात पुढच्या बातमीकडे। रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीचा मुद्दा आता पेटण्याची शक्यता आहे। अमराठी रिक्षा चालकांनी 4 मे रोजी संपाचा इशारा दिलाय। दरम्यान मराठी माणसाच्या अंगावर आल्यास रस्त्यावर मारू असा इशारा अमित ठाकरेंनी दिलाय। तर दुसरीकडे परप्रांतीय सोडून गेले तर अर्धी मुंबई रिकामी होईल असं करुणा मुंडेंनी वक्तव्य केलंय। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा मुद्दा पेटण्याची चिन्ह आहेत। मराठी माणसाच्या अंगावर आल्यास रस्त्यावर मारू असा इशारा अमित ठाकरेंनी दिलाय। मराठी सक्तीच्या विरोधात अमराठी रिक्षा चालक आणि संघटनांनी 4 मे रोजी संपाचा इशारा दिलाय। या विरोधात मनसे आणि शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली। तुम्ही संप करा, तुम्ही रिक्षा चालवू नका, तुम्ही काय वाटेल ते करा, मराठी भाषा शिकायला घ्या पाहिजे या संपामध्ये। पण तुम्ही जे रिक्षा चालवतात, जे मराठी लोक रिक्षा चालवतात त्यांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारणं। मराठी भाषा शिकलं पाहिजे। मराठी भाषा सोपी आहे, शिकायला सोपी आहे, बोलायला सोपी आहे आणि मग त्याबद्दल तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला काय ड्रायव्हिंग लायसन्स असेल, धंदा असेल, तुम्ही करू शकता। त्याचे कुठे वाव आहे? प्रवाशांना जो कोणी वेटीस धरेल त्याला शिवसेना स्टाईलने का त्याच्यावर आंदोलन केलं जाईल। करुणा मुंडेंनी मात्र मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोध केलाय। परप्रांतीय सोडून गेले तर अर्धी मुंबई खाली होईल असं करुणा मुंडे म्हणाले। मराठी अशी कोई सोपी लँग्वेज नाहीये, कठीण लँग्वेज आहे आणि ते लोक गोरगरीब ऑटो रिक्षा चालक, टॅक्सी चालक आपली रोजीरोटीवरती लक्ष देणार, आपले मुलाबाळांचे पोटावरती लक्ष देणार, हे खूप अति आहे। आणि याच्यासाठी जरी मी सीएम साहेबांना मी देणार आहे आपला निवेदन की हे सक्ती करू नका। बिहार आणि यूपीचे लोक जरी गेले ना परत सोडून मुंबई, तो आधी मुंबई जे आहे ते खाली होणार आणि स्वतःच्या घराचे काम आहे ना स्वतःला करावं लागणार। आणि मंत्री लोकांचे घरामध्ये पण बंगलेमध्ये पण बिहार आणि यूपीचे लोक काम